पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पीओपी मूर्ती बनवण्यासाठी हायकोर्टाने सहमती दिलेली आहे। कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या अटीवर मान्यता देण्यात आली तर राज्य सरकार आता लवकरात लवकर नवं धोरण आणणार आहे। गणेश मंडळ आणि मूर्तिकारांसाठी नियमावली आता सरकारच्या वतीने लवकरात लवकर बनवली जाईल आणि ती प्रसिद्ध देखील केली जाणार आहे। दरम्यान सरकार जे धोरण तयार करेल ते आम्हाला मान्य असेल असं मूर्तिकार आणि गणेश मंडळांच्या वतीने सांगितलं गेलंय। याच संदर्भात मूर्तिकार सिद्धेश दिघोले आणि श्री चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी वासुदेव सावंत यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपण ऐकूया। सध्याच्या गणेशोत्सवामध्ये पीओपी संदर्भात न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। मात्र या संदर्भाच्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक नवीन धोरण येणार आहे। ते सध्या धोरण राज्य सरकार तयार करत आहे। या नेमक्या धोरणात नेमकं काय असावं, यांच्या अपेक्षा काय आहे, एकंदर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत श्री चिंतामणी गणेश मंडळाचे सेक्रेटरी वासुदेव सावंत। उच्च न्यायालयाने जी पूर्वी बंदी घातली होती पीओपीच्या मूर्त्या बनवू नये व विक्री करू नये, ही बंदी जी घातली होती ती उठवलेली आहे। परंतु त्यांनी त्याचबरोबरच विसर्जनाबाबतीत जी अट त्यांनी दिली होती, नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करता येणार नाही, ती अट त्यांनी अजून ठेवलेलीच आहे। त्याच्यामुळे त्यांना घरगुती गणपती जो आहे, घरगुती गणपती मूर्ती आहेत, त्या मूर्तिकारांचा एक प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे व परंतु कृत्रिम तलावामध्ये विसर्जन त्यांचं होऊ शकते। परंतु जो पेच प्रसंग जो निर्माण झालेला आहे तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीबाबत, कारण साहजिकच आहे 4 फुटाच्या वर किंवा 5 फुटाच्या वरती ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्ती घडवल्या जातात, यांचं विसर्जन कुठे करावं, यासाठी मला वाटते राज्य शासनातर्फे धोरण एक निर्णयात्मक धोरण या ठिकाणी ठरवलं जाणार आहे असं समजते। त्यामुळे आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाबाबत न्यायालयाने दिलासा दिला आहे। मात्र या संदर्भामध्ये संपूर्ण कुठेतरी एक धोरण असावं, यासाठी सध्या राज्य सरकार धोरण बनवणार आहे आणि या धोरणामध्ये नेमकं काय काय असावं या सध्या आपण अपेक्षा जाणून घेत आहोत। आपल्यासोबत आहेत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे सर, खूप सारं स्वागत। एकंदर राज्य सरकार गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यासाठी एक धोरण बनवत आहे। साधारण 2 ते 3 दिवसात ते धोरण येईल अशी अपेक्षा आहे। त्या धोरणामध्ये तुमच्या काय काय मागण्या आहेत, तुम्हाला काय काय सुचवायचं आहे, ते धोरण तुम्हाला कशा प्रकारे हवंय, तुमच्या मागण्या काय, तुम्ही काय सुचवलं याबद्दल? राज्य सरकार जेव्हा धोरण राबवत आहे तर निश्चितच आता काही सिनियर मंडळ असतील, त्यानंतर आमच्या मूर्तिकारांपैकी एखादं शिष्टमंडळ असेल तर त्यांच्याशी निश्चितच बसून एकदा चर्चा करण्यात येईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। सीपीसीबीच्या सुद्धा गाईडलाईन्समध्ये क्लॉजेस आहेत बरेच, भरती ओटीच्या टायमाचे त्याच्यामध्ये मेन्शन केले आहे, नॉन इको सेन्सिटिव्ह झोन्सचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। तर तसं बघायला गेलं तर आतापर्यंत जेवढ्या चौपाट्यांवर विसर्जन होतं त्यापैकी एकही चौपाटी तसं बघायला गेलं तर नॉन इको सेन्सिटिव्ह कुठलीही इको सेन्सिटिव्ह झोन नाहीये किंवा तिथे विसर्जन करू शकत नाही असं नाही। तर त्या बाबतीत निर्णय यावा। परत त्याच्यानंतर मग एखादं विसर्जन कॉरिडॉर, हे आम्ही गेले कित्येक महिने उल्लेख करत आहोत की बाबा जेणेकरून एक पर्टिक्युलर जागा ही विसर्जनाकरता त्या वेळेपुरती मर्यादित असावी आणि तिथे फक्त विसर्जनाचीच प्रक्रिया केली जाईल। तिथे विसर्जनानंतर त्याच मूर्ती रिसायकलिंगचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि रिसायकलिंगला सीपीसीबीने सुद्धा आम्हाला मान्यता देऊन भर देण्यास सांगितलेलं आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेलकमच आहोत, कारण आम्हाला आतापर्यंत खूप बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत। तर त्या सहकार्यानुसार आम्हाला वाटतं गोष्टी पॉझिटिव्हच वर्कआउट होतील। त्यामुळे आदित्य देसाईसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।